नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि आरतीज कुकिंग या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत पावटा भात किंवा वाल भात. तर चला रेसिपी सुरू करूया. तर इथे मी 1 ग्लास तांदूळ घेतले आहेत. इंद्रायणी तांदूळ आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे तांदूळ घेऊ शकता. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊयात. एक छोट्या आकाराचा कांदा आणि खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे. तो आपण गॅसवर भाजून घेऊयात. अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात. मूठभर कोथिंबीर घेतली आहे. 2 हिरव्या मिरच्या त्याही वाटून घेऊयात. अशा पद्धतीचं जाडसर वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. फोडणीसाठी एक छोट्या आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेते. आल्याचा तुकडा तोही बारीक चिरून घेऊयात. 5-6 लसणाच्या पाकळ्या त्याही चिरून घेऊयात. आता आलं लसूण आपण खलबत्त्यात ठेसून घेऊयात. तुम्ही पाहू शकता. इथे मी वाल सोलून घेतलेत. एक वांगा आणि बटाटा चिरून घेतलाय. आता आपण भाताला फोडणी देऊयात. कुकर तापल्यावर आपण त्यात तेल घालून घेऊयात. खडे मसाले घालून घेऊयात. तुम्ही पाहू शकता. पाच 6 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, ठेसलेलं आलं लसूण घालून घेऊयात. छान परतवून घेऊयात. आता आपण मिक्सरला वाटलेला मसाला यात घालून घेऊयात. तोही छान परतवून घेऊयात. पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, 2 चमचे लाल तिखट घालून घेऊयात. आता आपण त्यात पावटा घालून घेऊयात. चिरलेली वांगी आणि बटाटा तेही घालून घेऊयात. आता आपण त्यात तांदूळ घालून घेऊयात. आता आपण पाणी घालून घेऊयात. आता चवीनुसार मीठ घालूयात. कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेऊयात. तर असा हा आपला पावटा भात तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढच्या रेसिपीत.